केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबईत राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे। मुंबई ट्रायडंट हॉटेलमध्ये राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे। तर केंद्रीय निवडणूक आयोग 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे। ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्यासोबत सुद्धा आयोग बैठका घेणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा दौरा नेमका कसा असेल तेही आपण पाहूया, ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। केंद्रीय निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांसोबत बैठक होईल। दुपारी 3 वाजता निमलष्कर दलाचे अधिकारी, आयकर विभाग, सीबीआय, ईडी अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल। संध्याकाळी 5 वाजता पोलीस महासंचालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडेल। 28 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत बैठक पार पडेल। 28 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होईल। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। पंकज, खरं तर केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे। विधानसभा निवडणुकांच्या तारखा नेमका या दौऱ्यामध्ये ठरू शकतील असं आपण म्हणू शकतो? विक्रांत, काल रात्री संध्याकाळी निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत ते मुंबईत केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी आलेले आहेत। आज आणि उद्या बैठका ज्या आहेत त्या इथे होणार आहेत। त्याच्यामध्ये प्रमुख पोलीस अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यंत्रणेमधले वेगवेगळे अधिकारी असतील, या सगळ्यांची बैठक जी आहे ते घेणार आहेत। काही वेळापूर्वीच सर्व राजकीय पक्षांशी त्यांनी चर्चा केली। ट्रायडंट हॉटेलमध्ये वरच्या माळ्यावरती पूल साईटला एका हॉलमध्ये हे निवडणूक अधिकारी बसले आहेत। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेले अधिकारी ते एक पक्षाच्या राजकीय नेत्यांना आतमध्ये बोलवत आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करतायत। एकंदरीतच त्यांच्या पक्षाची निवडणुकीची तयारी आणि निवडणूक आता कधीही लागली तर त्यांची निवडणुकीला सामोरे जायची तयारी आहे का, या गोष्टींचा आढावा घेत आहेत। यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आहे, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची बैठक आहे। याच्यामध्ये शासकीय यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा या सज्ज आहेत का, याची जी आहे तो याचा जो आढावा तो या अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल। कारण निवडणुकीला सामोरं जात असताना राजकीय पक्षांच्या इच्छाशक्तीसोबतच शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा ही तितकीच महत्त्वाची असते। शासकीय यंत्रणेमध्ये किती अधिकारी असतील, किती कर्मचारी या निवडणूक आयोगाला लागणं अपेक्षित आहे, किती पोलीस कर्मचारी लागतील, यंत्रणेवरती किती ताण येईल, अतिरिक्त जर का फौजफाटा लागला पोलिसांचा किंवा अतिरिक्त अधिकारी लागले तर त्याची व्यवस्था कशी केली जाईल, या सगळ्या विषयीची चर्चा जी आहे ती केली जाते। आढावा जो आहे तो घेतला जातो। हा सगळा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोग दिल्लीत जाऊन निवडणुकीचा एक कार्यक्रम तयार करतं। त्या कार्यक्रमामध्ये आचारसंहिता घोषित होण्यापासून निवडणुकीचा निकाल लागण्यापर्यंत आणि त्याच्यानंतर सरकार स्थापन करणं, या सगळ्या गोष्टीचा क्रम जो आहे तो दिलेला असतो। त्याच्या तारखा ज्या त्या ठरवलेल्या असतात। मात्र हे करत असताना ज्या राज्यात निवडणुका आहेत त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जातो। आज दिवसभर बैठका आहेत, साधारणतः 4-4:30 पर्यंत। अगदी खरं पंकज, आज दिवसभर बैठका, उद्या दिवसभर बैठका आहेत, त्या बैठका होतील आणि त्यानंतर मग निवडणुकांच्या तारखांचा निर्णय घेतला जाईल।